को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. संघाशी संबंधित असलेल्या नियतकालिकानं आज एक मोठा खुलासा केलेला आहे. अजित पवारांना भाजपमध्ये किंवा सरकारमध्ये घेतल्यामुळे या ठिकाणी भाजपची जी ब्रँड व्हॅल्यू आहे ती कमी झाली असा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं संघाकडून या ठिकाणी खडे बोल सुनावले गेलेले पाहायला मिळतात. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत उद्धव ठाकरे सेनेचे नेते भास्कर जाधव सर आहेत. सर, कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? असं आहे की आपण म्हणता त्याप्रमाणे संघाच्या नियतकालिकानं अजितदादा पवार यांच्यावर जशा पद्धतीनं ताशेरे ओढलेत त्याहीपेक्षा जास्त त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते ताशेरे ओढलेत. कारण तो लेख पुरा मी वाचला. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे जमिनीवरून उचललेले पाय आणि सत्तेची किती मस्तीनी सत्तेच्या किती धुंदीमध्ये माणसानं राहू नये. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान हे एक प्रकारे चमकते तारे म्हणून असा त्यांनी उल्लेख केला आहे. म्हणजे चमकुगिरी करण्यामध्ये ते आपलं मूळ कर्तव्यच विसरले होते. ते सत्ता म्हणजे विरोधकांच्यावर सूड उगवण्याचं एक शस्त्र आहे अशा उद्देशानं ते सत्तेचा वापर करत होते. आणि त्यामुळं आजचा जो काही पराभव झाला किंवा जी काही कमी जागा निवडून आल्या त्याला कारणीभूत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत अशा प्रकारचा त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना फोडल्याचा आणि अजितदादा पवारांना बरोबर घेण्याचा सुद्धा फटका बसला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पण तरी देखील मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की संघ हा एवढ्या उशिरा का बोलला? संघाची खरी भूमिका ही भारतीय जनता पार्टीला नेहमी मार्गदर्शकाची भूमिका नेहमी कायमची असते. अशा वेळेला संघ इतक्या उशिरा का बोलला? संघानं किंवा संघाच्या वतीने यापूर्वीच अशा प्रकारचं भाष्य करायला हवं होतं असं माझं मत आहे. या ठिकाणी लोकसभा निवडणुकीनंतर आता जो नवीन सर्वे या ठिकाणी आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा एकदा येऊ शकते. महाविकास आघाडीच्या जागा जवळपास 154च्या प्लस या ठिकाणी दाखवत आहे. कसं बघताय या सगळ्या ह्याच्यामध्ये? असं आहे की महाविकास आघाडीची सत्ता ही 2024 साली येणारच आहे. या महाराष्ट्रामधले शेतकरी असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, उद्योजक असतील, हे या 5 वर्षाच्या ह्या सत्तेला भयंकर कंटाळलेले आहेत. ही सत्ता म्हणजे एक प्रकारचा उन्माद होता. ही सत्ता म्हणजे एक प्रकारचा सत्तेचा माज होता. तुम्ही एखादी ST गाडी बघा, मुंबईमधली BST बघा, TV वरचा कुठलाही चॅनल ऑन करा, कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घ्या, फक्त आणि फक्त ह्यांच्याच छबी, ह्यांच्याच जाहिराती, ह्यांचेच फोटो. अरे ह्या देशामध्ये यापूर्वी काय सत्ता कोणी काय बघितली नव्हती का? हा जो काय उन्माद होता त्यामुळं महाराष्ट्रातली जनता ह्या आता त्याच बघितलेल्या चेहऱ्यांना, डागाळलेल्या चेहऱ्यांना बघून महाराष्ट्रातली जनता ही विटलेली आहे, कंटाळलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सरकार सगळ्या पातळीवर अपयशी ठरलेलं असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होऊन महाविकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्रातली जनता, आम्ही नव्हे, शेवटी हा सगळा अधिकार जनतेचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता नक्की महाविकास आघाडीची सत्ता आणेल हा मला विश्वास आहे. एकच प्रश्न फक्त, आज लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गट किंवा अजित पवार गटामधले आमदार परत घर वापसी येतील असं सांगितलं जाते, तुमचं काय मत आहे? असं आहे की जनतेचा एकंदरीत मूड हा हे ज्यांनी गद्दारी करून जे पलीकडे गेले त्यांना परत घेऊ नये असा जनतेचा मूड आहे. परंतु राजकारणाकरता काही डावपेच खेळावे लागतात. समोरच्या पक्षाचा जनाधार, त्यांची ताकद ही दुबळी करायची असेल तर डायरेक्ट घेणं की न घेणं याचा विचार हे आमचे पक्षप्रमुख करतील. परंतु समोरच्या लोकांचा, मग अजितदादा पवार असतील, एकनाथराव शिंदे असतील, नाहीतर भाजप असेल, यांचा जनाधार कमी करण्याकरता मात्र आम्ही युद्धनीती खेळली पाहिजे हे माझं मत आहे. कारण मी पुन्हा येईन, आता मला जाऊ द्या ना घरी म्हणायची वेळ आली, ती मुकरर करायची असेल तर युद्धनीती खेळावी लागेल. नक्कीच. हे होते उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव सर. कॅमेरामन समित गजने सर, मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.